श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हॅलो गाईज, तर मला आता देविकाच्या शाळेत जायचं होतं. मीटिंग चालू आहे, पालक मीटिंग आहे. आज 3 वाजता टाईम आहे, पण आता बाहेर पाऊस आहे, तर कसं जाऊ काय समजत नाही. आणि तर घरी मुली पण झोपले, त्यांना सोडून पण जावं वाटत नाही आहे. आता त्यांना सांगितले, उठल्या होत्या चला म्हटलं माझ्यासोबत, पण त्या काही येत नाहीत. म्हणून ते आता शेजारच्या ताई आहे, त्यांना सांगितले आता मी चालले, तुम्ही लक्ष थोड्या वेळ म्हणून. बाहेर पाऊस त्यामुळे आता बघू, पाऊस उतरला तर जाऊ, नाही तर मग कॅन्सल करू. पाऊस हे बघा, बाहेर असं पाऊस चालू आहे. आता 2 दिवस झालं. थोडंसं येतं आणि लगेच जातो, परत येतो आणि लगेच जातो. ते पावसात काही एवढं दम नाही बरं का. एकदाच पडावं आणि थोडंसं मोकळं होऊन जावं असं वाटतं, कारण ते अशा पावसाने नुसती चिकचिकच होती त्यामुळं. आणि आता मला जायचं होतं देविकाच्या शाळेत, आज पालक मीटिंग होती त्यामुळं. तर मग आता मुली तर झोपल्या होत्या, पण म्हणलं आता ह्याला सोडून कसं जावं. तर मग आता त्यांना उठवलं, तर त्या बोलत होत्या नाही आम्हाला नाही यायचं. म्हणलं तुझं आहे. मग मी शेजारच्या ताईनं सांगितलं की म्हणलं मुली घरी, त्यांना लक्ष द्या. पण तरीही मग तिच्या पप्पाचा फोन आला की नको जाऊ म्हणले, मग मुलीने घेऊन जा. पण म्हणलं पाऊस आहे त्यामुळे मी घेऊन नाही जात. लगेच ते उठल्या आणि ते स्वतः बोलला की आम्ही मोठ्या मम्मीकडे थांबतो, म्हणजे त्यांच्या चुलतीकडे. मग त्यांना उठवलं, दूध चहा वगैरे पाजवलं आणि म्हटलं मला किती वेळ होईल ते माहीत नाही, त्यामुळे मग मी माझी इथं रेनकोट घालून घेतले. रेनकोटची पण एक गोष्ट आहे बघा, आता ती तुम्हाला मी नंतर सांगते. आता आहूनचं ते रेनकोट तर घालून घेतला आहे मी, आणि लगेच म्हटलं चला आता गाडी आणण्यात जाते. आता गाडी इकडे लावली होती, कारण पाऊस आहे ना, तर त्याच्यावर गाडीवर कवर नाही आणलं. तर म्हटलं आता लवकर आणू, तोपर्यंत तिथं मग झाडाखाली मी गाडी लावित असते. उन्हापासून पण सेफ राहते आणि पावसापासून पण थोडंसं सेफ राहते, त्यामुळं. नंतर मग इथं मी आले होते शाळेमध्ये, तर इथं तोपर्यंत कार्यक्रम चालू झाला. इथं अगोदर दीप प्रज्वलित करून घेतला आणि नंतर या मुलीने छान असं सुंदर गीत गायलं. आणि मग लगेच मी घरी आले, कारण मुली पण घरी होत्या त्यामुळं. आणि घरी आले का नाही की लगेच मग माझ्या सेवेला लागली बरं का. आज पारायणाचा दुसरा दिवस होता आणि खूप छान असं मला एकदम भारी वाटत होतं. आज एवढं सांगा, पहिल्या दिवशी वाचलं आणि त्यावेळेस मला असं काहीच वाटलंच नाही, आणि दुसऱ्या दिवशी आज मी वाचलं ना, तर मला असं एकदम छान असं वाटू लागलं ना. आता मी तुम्हाला शब्दामध्ये तर नाही सांगू शकत. खरंच एकदा तरी तुम्ही असं स्वामी चरित्र ग्रंथ घरात वाचायला पाहिजे. आणि मी तर नक्कीच आवर्जून सांगेन की तुम्ही पण स्वामी सेवा करा. म्हणतात ना, आपण काही करत नाही, आपल्याकडून स्वामी करून घेतात. खरंच माझ्यासोबत पण तसंच झालं. आता मी नाही हो म्हणत होते बरं का, किती दिवसापासून माझं चाललं होतं की मला स्वामी चरित्र वाचायचं आहे, पण ते माझ्याकडून होत नव्हतं. पण आज ही सेवा माझ्याकडून स्वामीच करून घेत आहे बरं का, त्यातच माझं खूप आनंद आहे. तर नंतर मग माझी सेवा वगैरे झाली आणि संध्याकाळी मग स्वयंपाकाची तयारी लागली आहे. तर आज स्वयंपाकामध्ये मी आज मस्त मेथीची भाजी आणि भाकरी एवढंच बनवलं होतं. तर चला, आजच्यासाठी फक्त एवढंच. व्हिडिओ आवडत लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. व्हिडिओ पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.